विकास कामांसाठी तोडल्या जाणाऱ्या तसंच श्री ज्योतिबा देवाच्या चरणी भक्तांनी अर्पण केलेल्या स्वतःच्या शेतातील वृक्षांचं पुनर्रोपण आणि केदार विजय ग्रंथामध्ये उल्लेख असलेल्या दुर्मिळ वृक्षांच्या रोपण आणि संवर्धन कामाला गुरुवारी प्रारंभ करण्यात आला। या योजनेतील टप्पा क्रमांक 2 अंतर्गत आमदार विनय कोरे यांच्या हस्ते गायमुख परिसरात वृक्षांचं पुनर्रोपण करण्यात आलं। यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे उपस्थित होते। यावेळी बोलताना आमदार कोरे यांनी महामार्गांच्या कामात अडथळा ठरणारी 20 ते 100 वर्षांपूर्वीची मोठी झाडं तोडून नष्ट करण्याऐवजी ती मुळासकट काढून या ठिकाणी पुनर्रोपण करण्यात येणार असल्याचं सांगितलं। प्रामुख्याने जो आज आपण दुसरा टप्पा या ठिकाणी करतोय ती मोठी झाडं जी विविध प्रकल्पांच्या मध्ये त्या ठिकाणी आज निघणार आहेत। म्हणजे रत्नागिरीवरनं नागपूरला जाणाऱ्या महामार्गामध्ये काही झाडं आज त्या ठिकाणी निघणार आहेत। त्यानंतर कागल निडोरी रस्त्यावरची काही झाडं निघणार आहेत। वाईकडनं महाबळेश्वरला जाणारा जो हायवेवरनं रस्ता आहे त्या ती 100 वर्षापूर्वीची अशी काही मोठी झाडं निघणार आहेत। तर ही सगळी झाडं प्रामुख्याने आपल्याला इथं आणता येतील का आणि पर्यावरणीय पुनर्जीवन हा एक केदारण्य प्रकल्प 2चा भाग आपल्याला करता येईल का असा एक अतिशय मोठा प्रयत्न आपण आज या ठिकाणी साकारायचा प्रयत्न करतोय। जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी कागल आणि रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गांच्या कामासाठी काढलेल्या 200 झाडांचं तातडीनं पुनर्रोपण करून भविष्यात ही संख्या 2000पर्यंत नेली जाईल असं सांगितलं। यावेळी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक संजय कदम, उपवन संरक्षक धैर्यशील पाटील, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे सचिव शिवराज नायकवडे, प्रांताधिकारी समीर शिंगटे, तहसीलदार माधवी शिंदे, कार्यकारी अभियंता चंद्रकांत आयरेकर, गटविकास अधिकारी सोनाली माडकर आदी मान्यवर उपस्थित होते।